नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या भीमनगर परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहतोय की आज ठाण्यामध्ये आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात रोड शो आहे, तो आपल्याला पाहायला मिळतोय। महायुतीच्या भाजप असेल, शिवसेना असतील यांच्या उमेदवारांसाठी खास करून आज ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रोड शो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण सध्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत आणि आपण पाहतोय राजेंद्र फाटक यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी भीमनगर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी हार अर्पण या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यासोबतच प्रभाग क्रमांक 7 चे लोकप्रिय शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी राजेंद्र फाटक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेचे असतील, भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो। उद्या वैभव कदम, विमलताई आणि कल्पनाताई पाटील आणि राजू फाटक हे 4 आपले महायुतीचे उमेदवार आहेत। तिघांच्या दिशेने काय धनुष्यबाण हे कमळ चारी बटणं दाबायची आहे। तुम्हाला काय नवीन नाही आहे, विजय आपलाच आहे। पण असं ढकल राहू नका, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका। 15 तारखेला या ठिकाणी आपल्याला याचा पुनर्विकास करायचा, डेव्हलपमेंट मध्ये घरं पाहिजे, सगळ्यांना चांगले रस्ते पाहिजे, आणि आहे ना मेट्रो इथून देणार आहे। मेट्रो पाहिजे, पोलीस कॉलनीचं डेव्हलपमेंट पाहिजे, गार्डन पाहिजे, मग काय करणार? धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबून येत्या 15 तारखेला या चारीच्या चारी उमेदवार विजयी करून तुम्ही हॅट्रिक करणार ना? सरकार मारणार। आणि मी तुम्हाला शब्द देतो की या प्रभागात किती नंबर आहे? 7 नंबर प्रभागाच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही। नगर विकास मंत्री कोण आहे? शिंदे साहेब। गृहनिर्माण मंत्री शिंदे साहेब। आणि त्यामुळे तुम्हाला इथल्या या भागाच्या विकासाला पैसे कमी
पडणार नाहीत हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. हे माईक हे ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे ना. हो धर्मवीर आनंदीगे साहेबांचा बालेकिल्ला आहे ना. हो महायुतीचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे सर्वांसाठी घरं पंतप्रधान आवास योजना सुरू केली या माध्यमातून महाराष्ट्रात देखील आपण 30 ते 35 लाख घरं 5 वर्षामध्ये करतोय. बाळासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की एवढे कार्यकर्ते तुम्ही सगळेजण एक दिलाने काम केलं तर समोरच्याचं डिपॉझिट हात वर करून सांगा. एवढे हात वर झालेले धनुष्यबाण आणि कमळ बटन दाबणार. ठीक आहे चल या विभागामध्ये आणि त्याचं काम पूर्ण लवकर होईल हा शब्द पण तुम्हाला देतो. आनंदीबाई जोशी तुमचा बरोबर आहे. आणि म्हणून सगळ्यांना मी एकच सांगतो 15 तारखेला 3 धनुष्यबाण आणि 1 कमळ. बाकी इकडे तिकडे काय बघायचं नाही. बाकी दुसरं काय बघायचं नाही. एकदा दुसरं इकडे तिकडे बघितलं तर मग मी तुम्हाला विकासाला निधी पाहिजे ना. तारखेला या ठाणे महापालिकेवर जो धर्मवीर आनंदीगे साहेबांनी भगवा फडकवला ना तो कायम फडकवायचा ना. विकासाचा भगवा फडकवायचं. या ठिकाणी सगळ्यांनी धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबा. जय हिंद जय महाराष्ट्र. शिंदे साहेब जिथे पाय ठेवतात तिथे विजय निश्चित होतच. कारण आता जो महासंग्राम होईल जातो शिंदे साहेबांनी स्वतः बघितलंय की विजय किती मोठा होईल. फक्त तर विजय किती मोठा होईल त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण कार्यकर्ते आमचे सगळे जोमाने कामाला लागल्यात. प्रत्येक जण एकनाथ शिंदेवर काम करतोय. प्रत्येक जण प्रताप
सरनाईक म्हणून काम करतोय, प्रत्येक जण नरेश मस्के म्हणून काम करतोय आणि प्रत्येक जण युवा नेते पुणे सरनाईक म्हणून काम करतोय. त्यामुळे आम्ही चारही उमेदवार हे शिवसेनेचे उमेदवार आहोत आणि 3 शिवसेनेचा एक बीजेपीचा, हे चारही उमेदवार 100% प्रचंड मतांनी आम्ही निवडून येणार आहोत. त्यात सांगाल या ठिकाणी जर आपण बघितलं शिंदे साहेबांनी घोषणा देखील दिलेली आहे. हा 4चा जो पॅनल आहे तो पूर्ण जो आहे तो महाविकास महायुतीच्या वतीने जो ते निवडून येईल अशी आशा बाळगलेली आहे. नक्की ते स्वप्न पूर्ण होणार का? पहिली गोष्ट हा प्रभाग जो आहे भीमनगर आणि वर्तकनगर येथे दिघे साहेबांचे पावन स्पर्श झालेले आहेत, पावलांचा स्पर्श झालेला आहे आणि पावनभूमी आहे. आणि ह्याच्यातून आज शिंदे साहेब येऊन गेले आणि आम्हाला गोरगरिबांना क्लस्टर योजना झाली. हे आमच्यासाठी त्यांनी आज ग्वाही दिली. क्लस्टर योजना होणार, पडणार निधी, त्याला कमी निधीला आम्ही तुम्हाला अजून मदत करू. आणि शिंदे साहेब इथे आले म्हणजे आमच्या महायुतीचा विजय झाला असं आम्ही आज मानतो. आणि आमच्या महायुतीचे उमेदवार वैभव कदम पण आताच इथे आलेले आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करेल की आम्ही शिवसेनेच्या नगरसेवक आज जे तळागाळापर्यंत पोहोचून जसं शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतो, दिवस असो रात्र असो, कोरोनासारखी महामारी असो, सगळे रात्री अपरात्री फोन करू द्या. आम्ही शिंदे साहेबांचं आणि आम्हाला बाळासाहेबांचं एक सांगणं आहे की कार्यकर्त्यांनी, आम्ही नगरसेवक नाही तर आम्ही कार्यकर्ते आहोत शिवसेनेचे, आणि हा वारसा आम्ही पुढे नेणार. आणि येणाऱ्या 15 तारखेला मतदान झाल्यानंतर तुम्ही फटाका आमचा 16 तारखेला वाजणार हे मी आज गावी देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कल्पनाताई पाटील या ज्या आहेत त्या उमेदवारासाठी या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि जर निवडून आल्यानंतर त्याच्या मागचं विजन काय असणार आहे? जवळजवळ आता हा 4था टर्म सन्माननीय नगरसेविका म्हणजे माजी नगरसेवक कल्पना हरिश्चंद्र पाटील आणि ह्या जनतेचं एवढं प्रेम आपण बघतात का, ज्या पद्धतीने जोश हा कार्यकर्त्यांचा शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्या बरोबर एवढा एकदम जल्लोष, मला वाटतं हा ठाणे महापालिकेमध्ये हा पॅनल एक ऐतिहासिक विजय घेऊन पुढे जाईल असा निर्णय. आणि ही इलेक्शन आहे ना काही आम्ही कुठल्या यांनी नाही घेतलेली, ती कार्यकर्त्यांनी हातात घेऊन ज्या पद्धतीने ते जोमाने उतरले. आणि शिंदेसाहेब इकडे आल्यानंतर त्यांचं ह्या प्रभागात त्यांचा पाय पडल्यानंतर 100% हे कार्यकर्त्यांचा एक जोश आणखीन उन्हाने वाढलेला आहे. चिरागनगर असो, कापरोडी, आमचं पोषण लास्ट पोषण आहे कापरोडी नाका, त्यानंतर सुभाषनगर असो, तिथे स्लमचं प्रोजेक्ट चालू आहे. लोक इकडे तिकडे आहेत, पण मतदान करायला ते शिवसेना भाजप युतीच्या लोकांना बरोबर पोहोचतील, येतील. आणि मागच्या टायमाला एक सिंगल शिवसेनेचा पॅनल होता तेव्हा देखील आम्हाला ह्या जनतेने स्वीकारला. आता तर आमच्याबरोबर बीजेपीची ताकद आहे. हे आमचे वैभवजी यांची देखील ताकद जोडल्यानंतर ह्या पॅनल एक ऐतिहासिक विजय होईल हे कार्यकर्त्यांच्या वतीने मी या ठाणे नगरीचा माजी महापौर म्हणून आणि ठाणे जिल्ह्याचा कोऑर्डिनेटर म्हणून मी आपल्याला शाश्वती देतो की 100% हा पॅनल विजय होणार. सर, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारू इच्छितो की आपण माजी महापौर होता आणि यंदा जो आहे तो ठाणे महानगरपालिकेत कोणत्या पक्षाचा महापौर बसेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, काय सांगा? यंदा शिवसेना बीजेपी महायुतीचाच महापौर बसेल ही 100% गॅरंटीने. जवळजवळ 100पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकून येऊ ही देखील आम्हाला शाश्वती आहे. कारण का आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे एकनाथ शिंदे साहेब, आमच्या बीजेपीचे सर्व नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जे एकत्र जो जोश आणि जोश कार्यकर्त्यांमध्ये भरलेला आहे त्याच्यामुळे कुठेही शंका नाहीये तर महायुतीचा महापौर बसणार नाही अशी कुठेही शंका नाहीये. 100% 100पेक्षा जास्त मतं निवडून आमच्या महापालिकेत आमचे नगरसेवक जातील. आणि कदाचित परमेश्वरची इच्छा असली तर कुठेतरी या वार्डाला देखील नाही मिळेल असं मला शहराचा माजी महापौर म्हणून वाटतंय. वैभवजी, आपल्याला एक महत्वाचा प्रश्न आहे की महायुतीने जी ती तुम्हाला पहिल्यांदा संधी दिलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला महायुतीच्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी दिली आहे ही माझ्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे. आणि माझ्याबरोबर म्हणजे युतीमध्ये 4 टर्मचे एक्सपिरियन्स असलेले कल्पनाताई पाटील आहेत, आमच्या काकी आहेत, विमलताई भोईर आहेत, राजेंद्र फाटक आहेत. हे सगळ्यांच्या सहकार्याने
आणि पूर्ण लोकांच्या आणि एवढे आमच्या कार्यकर्त्यांचा जो जोश आहे त्याच्या बघता आमचा पूर्ण पॅनलचा पॅनल 200% विजयी होईल याची मला खात्री आहे आणि आमचं पूर्ण युतीचं पूर्ण जे उमेदवार आहेत हे पूर्ण विकासाच्या दृष्टीने काम करतील याची मला खात्री आहे. आपल्याशी बोलण्याकरता या विभागाचे विभाग प्रमुख भगवान देवकाते जोडले गेलेले आहेत. सर, एक निवडणूक प्रभारी म्हणून आपल्यावरती एक पक्षाने जिम्मेदारी सोपवली, काय सांगा त्याबद्दल? शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या आदेशाने या प्रभाग क्रमांक 7ची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. या प्रभाग क्रमांक 7चा प्रभारी म्हणून माझी नियुक्ती झाली आणि प्रांजळपणानं सांगतो की शपथ घेऊन सांगतो, हे चारही उमेदवार या ठाणे महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त मिळून आमचा नंबर आल्याशिवाय राहणार नाही आणि 24 तास काम करायचा जो माझा वसा आहे कधीही टाकणार नाही. माझे चारही उमेदवार, मी नगरसेवक आहे, माझी सर्व शिवसैनिक म्हणतात आम्ही स्वतः नगरसेवक आहे, माझ्या लाडक्या बहिणी म्हणतात आम्हीच नगरसेवक आहे. या नगरसेवकाला निवडून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता ज्या 1 तासापूर्वी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली, साहेब तुमचा हात बळकट करण्यासाठी, आणि आम्ही ते जमलेले शिवसैनिक शपथ घेऊन सांगतो, बाबासाहेबांची पुतळ्यासमोर शपथ घेतलेली आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये तुमचा हात बळकट केल्याशिवाय सोडणार नाही आणि 15 तारखेला महापालिकेवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. रात्र वैरायची आहे आणि डोळ्यात तेल घालून आम्ही 24 तास काम करायची तयारी आहे. फक्त राहिले 5-6 दिवस. काही झालं तरी आम्ही कुठे जाणार नाही. किती संकट आले तर त्या संकटाला तुडवून आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुणाला घाबरणार नाही. आल्या अंगावर तर त्यांना सोडणार नाही आणि रात्र वैरायची आहे. जागोजागी आम्ही महिला संघटक बांधणी केलेली आहे, कार्यकर्ते तयार केलेले आहेत. ज्या गल्लीमध्ये जागृत करून आम्ही सर्व रात्री बेरात्री फिरायची जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे आणि हे सर्व करत असताना माझ्या 3 बहिणी आणि 1 भाऊ कसा निवडून येतोय तेच आम्ही बघणार आहे. आणि तुम्ही जसं 15 तारखेला इलेक्शन रिझल्ट लागेल त्यावेळेला प्रभाग क्रमांक 7 1 नंबरचा असेल ही गवाही देतो आणि माझे 4ही नगरसेवक बहुमताने निवडून येतील.